आणि आता बातमी बीडमध्ये तरुणावरती प्राणघातक हल्ला झाल्याची माहिती मिळते। शिवसेनेच्या माजी जिल्हा प्रमुखावरती 7 जणांवर या संदर्भातला गुन्हा दाखल झालाय। जखमींवरती बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आरोपीच्या दहशतीमुळे गाव सोडण्याची वेळ जखमी तरुणाच्या भावानं स्वतःवर जी आपबीती आली ती सांगितली। बीड तालुक्यामधल्या माळस जवळा इथल्या एका तरुणाला 7 जणांनी काठ्या आणि कुऱ्हाडीनं गंभीर मारहाण केली। त्याची घटना माझी सुपारी दिलेली होती, त्याच्यात ते आरोपी होते। आज माझ्या भावावर हे केलंय, म्हणजे आमच्यावर इतका अन्याय करायले की माझ्या घरचे समजे आज भयभीत आहेत। पहिल्या वेळेस माझ्यावर हल्ला केला, आज माझ्या भावावर केला। माझ्या घरचे इतके भयभीत की हे जर आरोपींना सजा नाही झाली किंवा SP साहेबांनी स्ट्रिक्ट ॲक्शन नाही घेतली तर माझ्या चुलती आणि ते आत्महत्या करण्याचं म्हणजे मनस्थितीत असं गावात कुणी राहू नये ह्या मनस्थितीत झालेत। आणि आता मला पण असं वाटायलंय की इतकी जर ह्यांची दहशत असेल तर म्हणजे गाव सोडून जावं का काय हेच काय समजायला तयार नाही।